BNSS 170 नुसार येणार. आता आपण काल त्यांना डिटेन वगैरे केलं आणि आपण त्यांना सोडलं बी मुक्तही केलं, परंतु त्या घटनेचे जो व्हिडिओ पोस्ट चौकटीत बसून करणं आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, रविराज पाटील साबळे यांच्या राहत्या निवासस्थानावरून खूप मोठी बिग ब्रेकिंग आता समोर येत आहे. त्यांच्यावरती थेट जे आहे की कलम 170 अंतर्गत त्यांना पोलीस घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी आले. सुमारे 20 पेक्षा पण जास्तीचे पोलीस किंवा 20च्या आसपासचे किंवा 18-20 पोलीस अशी काही त्यांची टीम आहे आणि त्यांच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते पोलीस तिथे आलेले आहे. स्वतः पोलीस निरीक्षक देखील बोम तालुक्यातील त्यांचे जे काही आंबे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणचे जे काही पोलीस निरीक्षक आहे, आयुक्त आहे, ते तिथे आलेले आहे आणि त्यांनी जे आहे की रविराज पाटील साबळे यांना घेऊन जाण्याचा निर्णय तिथे घेतला आहे आणि त्याच्यात त्यांनी कलम 170 जे आहे की रविराज साबळे यांच्यावरती दावा करून पोलिसांनी त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथे करत आहे. कशामुळे काय नेमका मुद्दा आहे थोडक्यात समजून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की दिनांक 22 जुलै 2026 जे रविराज पाटील साबळे यांनी आंदोलन केलं होतं किंवा त्यांनी पायी पदयात्रा काढली होती दिल्लीकडे कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन करण्यासाठी, परंतु मध्येच जे आहे की पोलिसांना त्यांना अडवून इथे जमावबंदी होईल किंवा जमाव होईल आणि त्याच्या माध्यमातून इथे आक्रोश होईल, याच्या अंतर्गत त्यांना पोलिसांच्या माध्यमातून डिटेन करण्यात आलं होतं आणि डिटेन झाल्याच्या नंतर त्यांना आंबे पोलीस स्टेशनवर हजर करण्यात आलं होतं आणि काही तास त्यांना तिथेच ठेवण्यात आलं आणि संध्याकाळच्या सुमारे 5 ते 6 वाजेच्या सुमारास त्यांना रिहा करण्यात आलं, सोडून देण्यात आलं किंवा त्यांची सरळ जामीन झाली असंही मला काही हरकत नाही. परंतु ज्यावेळेस रविराज पाटील साबळे हे घरी आले, त्यांनी त्यांच्यासोबत काय घडलं, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांना ट्रीट केलं, कशा पद्धतीने त्यांना डिटेन केलं, हे सविस्तर थोडक्यात सखोल माहिती त्यांनी त्यांच्या इंस्टा हँडलवरून, सोशल मीडिया हँडलवरून सांगितले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने त्यांना मानेला दाबून आणि आतमध्ये टाकलं. खरं तर त्यांनी सांगितलं की माझ्या कमरेला कशाचं तरी बेल्ट लावलेला आहे, त्याच्या अंतर्गत मला सध्या माझी तब्येत पण खूप खराब आहे. ही सर्व काही माहिती त्यांनी त्यांच्या फॅन्स लोकांना त्यांच्या इंस्टा हँडलवरून दिली आणि याच्यातच पोलिसांचं म्हणणं पडलंय की तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गलत नरेटिव्ह जनतेपर्यंत पोहोचत आहे, म्हणून तुम्हाला आम्ही घेऊन जाण्यासाठी तुमच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्यावरती BNSS जे काही 170 सेक्शन आहे 2023चा तो त्यांच्यावरती दावा करून त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करत आहे. आता 170 ही कलम अशी आहे की ज्यावेळेस तुम्हाला थोडक्यात 170 या कलमाचा अर्थ सांगतो. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023च्या कलम 170 नुसार दखलपात्र गुन्हा घडण्यापासून रोखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला वॉरंट किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार आहे. केवळ हे तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा अधिकाऱ्याला असे वाटते की अन्यथा गुन्हा टाळता येणार नाही आणि पुढील कायदेशीर परवानगीशिवाय ही अटक 24 तासापेक्षा जास्त असू शकतात. अर्थात सरळ सांगायचं झालं तर पोलीस अधिकाऱ्याला या 170 कलमनुसार अरेस्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु हे केव्हा आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर कधी त्या पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की हा गुन्हा करणारच आहे आणि हा गुन्हा केल्याच्या नंतर याला जवळपास 24 तासाला हिरासतमध्ये आपण घेऊ शकत नाही, मग नेमकं गुन्हा झाल्याच्या नंतर अरेस्ट करण्याच्या अगोदर जर कधी गुन्हा करण्याच्या अगोदर त्याला अरेस्ट केलं तर मग मात्र गुन्हा होणारच नाही. तरच हे सर्व काही यांच्यावरती ही 170 कलम इथे लागू होऊ शकते. परंतु इथे मुद्दा हा येतो की रविराज पाटील साबळे तर ना तर क्रिमिनल आहे, ना तर काही आतंकवादी आहे, ना तर कोणता गुन्हेगार आहे. मग नेमकं रविराज पाटील साबळे कोणता गुन्हा करणार आहे आणि कशासाठी तुम्हाला ट्रीट करण्यात येऊ लागले, कशासाठी नेण्यात येऊ लागला, हा प्रश्न इथे पडू लागला. तर आंबे पोलीस स्टेशनच्या पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून म्हणणं पडलंय की आम्हाला प्रिव्हेंटिव्ह करायची रविराज पाटील साबळे यांची आणि रविराज पाटील साबळे यांचं म्हणणं पडलंय की माझ्या विरोधातलं अरेस्ट वॉरंट दाखवा, एखादं मला नोटीस दाखवा तरच मी तुम्हाला येईल. परंतु तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलंय की पोलिसांनी सांगितलंय की तुमच्यावरती अंडर सेक्शन 170 BNSSचा लागू करून आम्ही तुम्हाला इथून घेऊन जात आहे, याच्यासाठी आम्हाला कोणाची परमिशन नाही. हालाकी रविराज पाटील साबळे यांनी त्यांच्या जे आहे की कॉन्टॅक्टमधील बॉम्बे हायकोर्टामधील जे काही वकील आहे त्यांना कॉल देखील केला. त्यांनी देखील सांगितलं की असलं तुम्ही या माणसाला इथे घेऊन जाऊ शकत नाही, असल्या पद्धतीनं साबळेसोबत तुम्ही ट्रीट करू शकत नाही. तरी देखील पोलीस आयुक्त तिथे मानायला तयार नाही. नेमकं मग आता हा भारतीय डेमोक्रेसीमध्ये काय चालू आहे असला प्रश्न एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राला इथे पडू लागलाय. म्हणजे तुम्हाला या विषयावरती तुमचं गांभीर्य काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही नोट करू शकता आणि पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.